दरम्यान महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण, उपमुख्यमंत्री किती असणार, मंत्रिमंडळ कसं असेल, शपथविधी कधी होणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं 2 तासांनी कदाचित आपल्याला मिळणार आहेत। कारण आज रात्री 9 वाजता दिल्लीमध्ये महाराष्ट्रासाठी महाबैठक होणार आहे। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे चर्चा करणार आहेत। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडल्यामुळे आता मुख्यमंत्रीपद भाजपलाच मिळणार हे स्पष्ट झालंय। पण मुख्यमंत्रीपदाचा तो चेहरा कोण असणार ही सर्वांना उत्सुकता लागून राहिलेली आहे आणि ज्याचं उत्तर आता आज रात्री मिळू शकतं। त्यामुळे ही बैठक अत्यंत महत्त्वाची, ज्याच्यामध्ये हा निर्णय होण्याची शक्यता आहे। तर महायुतीच्या बैठकीतला अजेंडा नेमका काय असू शकतो, एक नजर टाकूया। मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार का, त्याचा निर्णय होणार का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। हा महत्त्वाचा मुद्दा आहे। उपमुख्यमंत्री कोण कोण असतील यावरही या बैठकीत खल अपेक्षित आहे। त्याशिवाय शपथविधीची तारीख आणि ठिकाण हेही या बैठकीमध्ये ठरू शकतं। याखेरीज खातेवाटपाचा फॉर्म्युला नेमका काय असणार याचाही निर्णय बैठकीमध्ये होण्याची शक्यता आहे। शपथविधी सोहळ्यामध्ये कोण कोण शपथ घेणार, मंत्रिमंडळातल्या संभाव्य नावांवर चर्चेची शक्यता वर्तवण्यात येते। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। निलेश, रात्री होणारी ही बैठक एकूणातच सत्ता स्थापनेच्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहेत? आपण जे मुद्दे सांगितलेले आहेत, काय काय गोष्टी समोर येऊ शकतात बैठकीतून? निलेश, अश्विन, 9 वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी महायुतीच्या घटक पक्षांची महत्त्वाची बैठक पार पडेल आणि या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण असतील हे तर निश्चित होईलच। यासोबतच महाराष्ट्राचे 2 उपमुख्यमंत्री कोण असतील अशा पद्धतीची माहिती देखील समोर येताना पाहायला मिळेल। यातील उपमुख्यमंत्री पदाची एक उपमुख्यमंत्री पद हे अजित पवारांकडे असू शकेल ही देखील शक्यता वर्तवण्यात येते। कारण अजित पवारांनी स्वतःच स्पष्ट केलं होतं की महाराष्ट्राला 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असतील अशा पद्धतीची त्यांची माहिती होती। यासोबतच आता प्रत्येक पक्षाला किती खाती मिळणार, कॅबिनेट किती मिळणार, राज्यमंत्री किती मिळणार, यासोबतच महामंडळ कसे असणार याची देखील माहिती आता या बैठकीनंतर स्पष्ट होताना पाहायला मिळणार आहे। आणखी एक महत्त्वाची बाब अशी आहे की केंद्रीय मंत्रिपदासंदर्भात देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला 1 मंत्रिपद केंद्रातलं अपेक्षित होतं। मागच्या वेळेला राज्य मंत्रिपदाचं पद असणारे एक दिलं जात होतं, मात्र ते घेतलं नव्हतं कारण प्रफुल्ल पटेल हे कॅबिनेट मंत्री होते। त्यामुळे आता कॅबिनेट मंत्रिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दावा असणार आहे। दुसरीकडे एकनाथ शिंदेच्या वतीने देखील एक केंद्रातलं मंत्रिपद पत्रात पाडून घेण्यासाठीचे प्रयत्न या बैठकीमध्ये पाहायला मिळणार आहेत। या बैठकीमध्ये प्रामुख्याने 3ही घटक पक्ष जे आहेत ते प्रत्येकाला चांगली खाती मिळवण्यासाठी प्रयत्नशील असताना पाहायला मिळेल। जसं की गणेश आपले सांगत होते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्थ खातं मिळू शकतं। यासोबतच मागच्या काळामध्ये जी खाती मिळाली होती ती कदाचित त्यांना रिपीट होऊ शकतात अशी देखील एक शक्यता वर्तवण्यात येते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 8 खाती मिळावीत आणि 3 ते 4 राज्यमंत्री मिळावेत अशा पद्धतीचा एक प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे। आता या प्रस्तावावर काय अमित शहा निर्णय घेत आहेत, कुणाच्या वाट्याला किती खाती येत आहेत हे आपल्याला अगदी थोड्या वेळामध्ये स्पष्ट होताना पाहायला मिळणार आहे। अश्विन, निलेश, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।